काय आपल्याला व्यावसायिक म्हणून नाही, व्यवसाय म्हणून परवडूच शकत नाही. कारण चाऱ्याचा जर रेट पाहिला तर 60 ते 70 रुपये किलोनी त्या बॅगा भेटतात वर खाद्य आणि खाद्य पशुखाद्य. आपण जर बारकाव्याने जर विचार केला किंवा बारकाव्याने जर आपण निरीक्षण केलं तर चाऱ्याचे इतपंच ते दूध भेटते. दूध किती लिटर प्रमाणामध्ये येते? समजा ही गिर गाय 3 ते 4 लिटर एका वेळी दूध देऊ शकते. मग तिला जर 2-3 किलो जर चारा नाही घातला तर ती त्या प्रमाणात तेवढं दूध देणार नाही. मग ते जर कॅल्क्युलेशन आपण जर बारकाव्याने जर बघितलं तर तो रेशिओ जुळतच नाही कुठंच. आणि याच्यात मी बहुतांश अभ्यास पण केला आहे. मला पुण्याला दूध चालू करायचं होतं. आम्ही नवीन युनिटीनी ठरवलं होतं की गिर गाईचं दूध चालू करायचं. पडले का आपण गिर गाईचं दूध चालू करूया. परंतु मी याच्यात बारकाव्याने अभ्यास केल्यानंतर मला असं जाणवलं की याच्यातले 75% दूध जर्सीचं मिक्स असतंय. आता या हिवऱ्यामध्ये जे आमचे आहेत गिरगाईवाले तर ते मंचरला दूध देतात. तर याच्यातले लोकलला स्थानिक लेवलचं दूध 30 आणि 35 रुपये लिटरने घेऊन ते त्याच्यामध्ये भेसळ करून तिकडं पाठवतात. डेली आमच्याकडनं एक गाडी जात असते. आपल्या डेअरीमधून दूध घ्यायचं? डेअरीमधून नाही, बाजूच्या गवळ्यांकडून. अच्छा, हा. दूध संकलन करायचं आणि जर्शीचं घ्यायचं आणि गिरचं म्हणून विकायचं. का बाबा खरंच ऍक्च्युली धंदा करावा गिर गाईचा तर मग याच्यामुळे तुम्ही स्पर्धेत टिकाल? नाही टिकू शकत. एवढं 2 नंबर चाललंय किंवा ते शहांचं चाललंय तिकडं प्रकरण एवढं मोठं, काही उपयोगच नाही. उलट संदीप भाऊ तुमचं अभिनंदन करतो मी सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीने की बाबा तुम्ही हा थोडासा पर्दाफाश केल्यामुळे बाकीचे तरी शेतकरी जागृत झालेत. नाही, पण आता मला सांगा का एखाद्या शेतकरी आता पाहतो का गिर गाईचं मुळे एवढं मिळतं, एखादा शेतकरी पडला गिर गाईच्या व्यवसायामध्ये नाही, ओरिजिनल दूध विकायला लागला, त्याला 100 रुपये शिवाय पर्याय नाही? 100%. आता माझ्याकडे स्वतःकडे माझ्या मुलांना आहे ना, मी सेपरेट एक गिर गाय घेतलेली आहे ती दुधासाठी. पण तिचं जर आपण दूध पाहिलं ना दिवसभरात 5 ते 6 लिटर दूध भेटतंय तिचं. वर्षातून किती महिने दूध असतं? 4च महिने देते ती गाय दूध. वर्षातून 4च महिने? 4च महिने दूध देते ती गाय. समजून घ्या. आणि खुराक चांगला असेल तर चांगलं दूध देणार. खुराक चांगला असेल तर चांगलं दूध देते. 6 लिटरच्या पुढे ती गाय दूध देत नाही. मग ते वासराला पाजाव पण लागत असेल? 2 लिटर त्याचं वासराला जातं, उरतेच्या 3-4 लिटर खाली दूध. मग त्या 3-4 लिटर दुधामध्ये फक्त आपलं घरच्या कामासाठी आपण घेतलेले बाबा मुलांना नॅचरल दूध भेटलं पाहिजे, बेसळीचे पदार्थ खायला घालण्यापेक्षा किंवा काय. बघा ही गाडी गेली बरं का, ही गाडी MH01 5431 नंबर हिच्यामध्ये दूध घेऊन जाते ही मंचरला. दररोज त्यांचं दूध 2 वेळ जातं इथून. ते आपले गायवाली आहेत आमच्या तिथले. कळपावाली? हा, कळपावाली. घेतात कुठून? आपल्या गवळ्यांकडून? त्यांचं गावळ्यांचं काही आणि त्यांचं स्वतःच्या त्या गायांचं असं दररोज 2 वेळ गाडी जाते. जर्सी गाय पाळायला चालू केली आता यांच्यामध्ये आता पाळ्यामध्ये. गवळ्यांकडून बी जर्सी गाय दूध घ्यायचं आणि दूध मिक्स करायचं आणि ते दूध मिक्स करून पाठवायचं. सिटीमध्ये 60 रुपये 70 रुपये लिटरनी मंचरवाल्यांना फ्लॅटमध्ये देतात दूध ते. अच्छा, अरे बापरे. मला सांगा आता तुमचं समजा शेत जमीन आहे, स्वतःचा गोठा आहे, वैयक्तिक जागा आहे म्हणून तुम्ही करतायत गाय पाळतायत, ही लोकांचं कसं अर्थ करणं असेल हो? ही भाड्याने जमीन घ्यायची, त्याच्यावरती जमीन, पहिली गोष्ट म्हणजे जमीन भाड्यानी, चारा विकतचा, परत वर खाद्य विकतचं, सगळं विकतचं म्हणल्यानंतर हे परवडूच शकत नाही. कारण गाई त्या प्रमाणामध्ये त्या गिरगाई दूध देत नाहीये. शेवटी ती देशी गाय आली, गिरगाई म्हणजे देशीच आली. जर्सी गायच्या प्रमाणामध्ये ही गाय दूध देऊ शकत नाही. करतात कसं काय हे दाखवायला का फक्त? हे फक्त दाखवायला एक आणि करायला एक कार्यक्रम. आता मला सांगा, तुम्ही शेतकरी चारा काय देतात तुम्ही गायांना? चारा असे ज्वारी किंवा मका आणि वर खाद्य, घास वगैरे, विलायती गवत, एवढं खाद्य लागतं त्याला. तुम्ही तोच चारा देता? हा. मग आता जर आपण पाहिलं का जे काय आपले फवारणी कीटकनाशक हे करून समजा जे पिके, टोमॅटो पिके चला, तर ही चारली जातात, कांदे चारले जातात, कोबू. आता टोमॅटोच्या बाबतीत सांगतो संदीप भाऊ, तुम्ही शेतकरी मी शेतकरी आहे. 15 दिवसाला महिन्याभराला बेनिया म्हणून औषध मारलं जातं पिकांवरती. ॲक्च्युली ते शेतकरी मी शेतकरी म्हणून मला त्या बारकावे त्याच्यातले माहिती आहेत. कीटकनाशक आहेत. बेनिवा काय काम करतं माहिती का? बेनिव्या नपुसक लिंग तयार करतं. म्हणजे एखादी मधमाशी असेल किंवा फळमाशी असेल, ती जर तिची उत्पत्ती रोखण्यासाठी ती औषधी आणि असली औषधं हे मारलेली पिकं ते जनावरांना देतात. इथं तुम्ही तुमच्या जनावरांना हे टोमॅटो वगैरे देतात कधी? नाही, अजिबात नाही. का नाही देत? आपली पुढची पिढी नीट राहिली पाहिजे. पुढच्या पिढीचा पण आपण विचार केला. समजून घ्या. याचे दुष्परिणाम माहिती आहेत ना आपल्याला.
आता सडके कांदे कांदे वगैरे आणि ते फ्लावर वगैरे कोबी चारतात, हे सगळं फवारलेलं चारतात का नाही? आता त्यांना माहीत नाही का त्याचे दुष्परिणाम, तरी पण ते घालतात का नाही? आणि ही लोक ह्या मोठ्या मोठ्या ब्रँडेड कंपन्या शहरामध्ये असं करतात की हे जे जर्सी गाय आहेत, जे शेतकरी, हे सगळे भेसळीचं आहे किंवा त्याच्यामुळं कॅन्सर होईल किंवा हे आरोग्यास घातक आहे, असं एक मार्केटिंग करतात. 100% पहिली मार्केटिंग ते मार्केट सेट करतात. पहिल्यांदा मार्केट सेट करतात, त्यांची ती स्ट्रॅटर्जी वापरून मग हा कार्यक्रम पुढचा करतात. आज सिटीतली पोरं कमकुवत राहिलं कारणच हे, त्यांना ओरिजिनल खाद्यच भेटलं नाही. कांदे खाल्याने जर चुकून जर गाई म्हशीने आपला कांदा खाला तर दुधाचा कसा वास येतो ते सांगा. उग्र वास येतो, दुधाचा वासच येताना उग्र येतो. आपण कधीच खाऊन देत नाही आपल्या जनावरांना कांदे वगैरे. पिऊ शकतं का ते? नाही नाही, आपण कधीच ना. वास उग्र आल्यानंतर कस काय आपण पिणार आहे? मग पण मला हा प्रश्न पडतो कधी कधी एक शेतकरी म्हणून का बाबा ह्यांनी कांदे घातल्यानंतर यांच्या दुधाचा वास काय येत नाही? नाही, सगळं होतं, ते सगळं होतं, परंतु आपलं जर्सी दूध घ्यायचं. आणि आता संपूर्ण पुणे मुंबई शहरातली या गिरगाईच्या नावाने सगळे हे झालेलं आहे आणि त्यामुळं आपलं दूध बदनाम झालंय. 100% दूध बदनाम झाले आणि शेतकरी कर्जबाजारी व्हायला सुद्धा हे मोठं षडयंत्र आहे. शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था सुद्धा बिघडायला हे कारण आहे महत्त्वाचं. शेतकऱ्याला जर समजा दुधाला 10 लिटर, किती किमान बारीक शेतकरी असला तरी 10 ते 12 लिटर तो दूध घालतो कमीत कमी. तर ते 10 ते 12 लिटर दूध घातलं आणि त्याला 30 रुपये जर भाव भेटला किंवा 25 रुपये भाव भेटला तर तो रेशिओ जुळणार नाही. काय आता शेतकऱ्याला काही फुकट चारा वगैरे घेऊन जातात, आपल्याला वाटतं त्याला गायच्या हे सगळं पूर्ण आहे ना, मोफत चारा इकडून गोळा कर तिकडून गोळा कर किंवा निकृष्ट दर्जाचा चारा, याच्यावरच यांचं हे चालतंय. आपण झूम करा तुम्ही कॅमेरा, तर त्याच्यावरती काहीतरी आपली जी पिकं आहे त्याच्यावर फवारण्या वगैरे ऍक्च्युली झालेल्या असतील, तो टाकून दिलेला चारा त्या ठिकाणी आणलेला आहे. 100% दिसतोय तो वेस्टेज चारा आहे. म्हणजे शेतकऱ्यांनी फवारून सगळं झाल्याच्या नंतर पीक संपल्यानंतरच ते कार्यक्रम येतो. बरं सध्याच्या घडीला परिस्थिती पण अशी आहे का मजूरदारांना बोलून तो शेतातला राहिलेला वेस्टेज माल बाहेर काढावा लागतो आणि मग ही लोक घेऊन जातात. पहिल्यांदा परिस्थिती अशी होती का त्यांना फोन केल्यानंतर ते येऊन स्वतः घेऊन जायचे, पण त्यांची सध्या एवढी मोगलाई माजली का त्यांना राजेशाहीच कार्यक्रम झालाय. ते ट्रॅक्टर रिवर्स लावणार मस्तपैकी थाटात आणि मग आपण टाकून द्यायचं त्यांना. ट्रॅक्टर यांच्याकडे काही गाड्या पिकअप आहे, पिकअप ट्रॅक्टर फोर व्हीलर पिकअप दिसतो. हे कसं काय होतंय म्हणजे त्यांचं मार्केटिंगची स्ट्रॅटेजीच भारी आहे ना. त्यांच्या पाठीमागे जे कळप आहेत ना त्यांची, तर प्रत्येकाची स्वतःची वाहन आहे. काहींचे ट्रक आहे, काहींचे टेम्पो आहे, काहींच्या पिकअप आहे. सर्रास ट्रॉली झाली, सर्रास त्यांच्याकडे ट्रॅक्टर ट्रॉली चारा व्हायला. ही लोक गुजरात सारख्या राज्यातून या ठिकाणी का येतात? गुजरात राज्य एवढं प्रगतिशील आहे तर ही लोक का येत असतील याचा एक थोडा कमी जास्त विचार शासनाने आणि आपल्या शेतकऱ्यांनी, विशेषतः हे गिरगाईचं दुधाच्या मोहपायी जे बळी पडतात त्या शहरातल्या लोकांनी समजून घ्यायला हवा. या ठिकाणी जे मोठमोठे ब्रँड आहेत, हे ब्रँड गिरगाईच्या नावाखाली जर्सी दूध देतात, विकतायत आणि लोकांची फसवणूक करतायत. आणि जो काही प्रकार आहे आणि ते काय ते चारा खात आहेत, कॅन्सरचा चारा चक्क त्या गाया खात आहेत. त्या गायांच्या स्वतःच्या जीवनावर तो वेगळा परिणाम होतोय, परंतु त्याचाच अंश दुधामध्ये उतरून आपल्या शहरातली जी काही पिढी आहे, विशेषतः गिर दूध घेणारे समजणारे, ती लोक कॅन्सरग्रस्त होत आहेत. तर हात जोडून विनंती आहे का यांच्या बुलथापांना बळी पडू नका आणि ह्या गिर गाईच्या नावाखाली हे जे आहे याच्यावरती थेट तुम्ही बहिष्कार टाका. तर पाहत राहा शिवाय न्यूज.